IPLच्या इतिहासात RCBचा प्रवास अनेक चढ उतारांमध्ये गेला. 2008 मध्ये सुरू झालेल्या IPLच्या लढतीत RCBने अनेकदा उत्कंठावर्धक खेळ दाखवला, पण ट्रॉफी मात्र त्यांच्या हाती कधीच लागली नाही. दरवर्षी विराट आणि टीम त्याच जोशाने मैदानात उतरायचे आणि ए साला कप नम दे असं वचन सर्व फॅनसोबत घ्यायचे. पण RCBचा पराभव किंवा दुसऱ्या स्थानावरती राहणं हा मोठा स्ट्रगल होता. अगदी 2016 कोहलीचा सर्वोत्तम सीझन राहिला, पण पुन्हा अपयश आलं. विराटच्या नेतृत्वात RCBनं बरेच कठोर वर्ष घालवली, पण त्याने खूप प्रयत्न केले आणि विशेष म्हणजे जरी अपयश आलं तरी नेहमी नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड ठेवला. आणि प्लेयर्स इतकेच त्याचे फॅन्स सुद्धा कट्टर होते. त्यांनी पण अपयश आलं तरी टीमची साथ कधीही सोडली नाही. तर अखेर यावर्षी RCBने ट्रॉफीवरती नाव कोरले. रजत पाटीदारच्या कॅप्टन्सीमध्ये RCBने 190 धावांचं लक्ष्य ठेवून पंजाब किंग्सला 184 धावांवरती रोखलं आणि 6 धावांनी ऐतिहासिक असा विजय मिळवला. त्यानंतर विराट कोहलीच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते, कारण 18 वर्षांपासून याच विजयाची तो अपेक्षा करत होता. त्याच्या मेहनतीची, संघर्षाची आणि निश्चल वृत्तीची ही शरयुती होती. RCBचे सर्व चाहते आणि कोहलीसाठी हा क्षण कायमचा आठवण म्हणून राहील, कारण त्यांनी ए साल कप नमदूचं स्वप्न अखेर साकार केले आणि IPLची ट्रॉफी सोबत अफाट लोकप्रियता सुद्धा कमवली.